हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 8वा, ओवी क्रमांक 30. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. आपल्या शरीरात जीवाशिवाची जोडी असते. ही ओवी समजण्यासाठी प्रथम जीव आणि शिव म्हणजे काय ते पाहूया. शिव म्हणजे अंतरात्मा, त्या परम आत्म्याचा अंश. परम आत्म्यामधून निर्माण झालेल्या या अप्रतिम सुंदर सृष्टीचा आस्वाद घेण्यासाठी, या सृष्टीलीलेचा आनंद घेण्यासाठी, तसेच आपल्या सभोवती लपेटलेले जन्मोजन्मीचे संचित भोग नष्ट करण्यासाठी, संपविण्यासाठी योग्य अशा योनीत हा आत्मांशा प्रवेश करतो. आत्मा सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. सृष्टी जड आहे. यास्तव या जडसृष्टीमध्ये वास्तव्य करण्यासाठी तो स्वतः सभोवती पंचमहातत्वांपासून जडदेह गोळा करतो. या जडदेहाचा कारभार चालविण्यासाठी तो जीवाची निर्मिती करतो. जीव या भौतिक जगताचा उपभोग घेऊन संचित भोग संपुष्टात आणत असतो. या सृष्टीचा आस्वाद घेत असतो. त्याच्या लीला अंशात्मा केवळ साक्षी राहून पाहत असतो. अंशात्म्यापासून सत्प्रवृत्तीच्या प्रेरणा प्रसवत असतात. त्याप्रमाणे जीवाने आचरण करून देहाचा कारभार करावा अशी अपेक्षा असते. परंतु अंतरात्मा तो शिव प्रत्यक्ष कशातही सहभाग घेत नाही. तो केवळ साक्षी राहतो. जीव येथील जडसृष्टीमध्ये जसे वर्तन करील, आचरण करील, त्याचा आनंद शिव घेतो. अशी ही जीवाशिवाची जोडी असते. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. शिवाने निर्माण केलेल्या ह्या जीवाचा रामकृष्ण म्हणजे शिवजप हा स्वाभाविकच भाव असतो. आपल्या निर्माणकर्त्याचा, त्या शिवाचा जप करत करत जीवाने ही सृष्टी उपभोगली की जीवाकडून स्वाभाविकच शिवाला अपेक्षित असे त्याच्यामधून प्रसवत असलेल्या सत्प्रवृत्तीप्रमाणे आचरण केले जाते. जीव शिवात जितका एकरूप होईल तितका तो शुद्ध राहतो. जीव शिवजपामुळे शिवरूप होतो. त्यामुळे तो आत्मस्वरूप जीव शुद्ध आचरण करून ह्या सृष्टीचा उपभोग घेतो. स्वाभाविकच त्याच्याकडून पापाचरण होत नाही. त्यामुळे भोग निर्माण होत नाहीत. सृष्टीचा केवळ आस्वाद घेतला जातो. तोच शुद्ध आनंद असतो. तोच चिर आनंद असतो. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. जीव शिवामधून, अंतरात्म्यामधून निर्माण होतो. त्यामुळे त्याचा शिवजप हा स्वभावच असतो. लहान मूल सतत आपल्या आईला चिकटून असते. त्याला आपली आई जराही दूर झालेली, बाजूला गेलेली चालत नाही. आई दृष्टीआड जरा जरी झाली तरी ते लगेच आपल्या आईला शोधू लागते. ती थोडी जरी बाजूला झाली तरी ते लगेच रडू लागते. आईला हाका मारू लागते. ती दिसली की धावत जाऊन तिला बिलगते. आई जे शिकवेल ते शिकते. तिची भाषा शिकते. म्हणून मातृभाषा असेच म्हणायची पद्धत आहे. आई त्याच्यावर जे संस्कार करील त्याप्रमाणे ते आचरण करते. पुढे मोठे झाल्यावर, स्वतःचा संसार थाटल्यावर ते भौतिक सांसारिक वस्तुजगताच्या मोहमायेत आईला विसरते. तिला वृद्धाश्रमात पोहोचवते. हीच मायावी जगताची शोकांतिका आहे. जीवाचे तसेच होते.
ते आपल्या निर्माणाला शोधत असते, त्याच्या नामाचा जप करत असते. हे अगदी स्वाभाविक असते. परंतु या सृष्टीमध्ये जीवाला पोषक असणारे, जीवित राहण्यासाठी, देहधर्म चालू राहण्यासाठी पंचमहातत्वांमधून जे वस्तुजगत निर्माण झालेले आहे त्याच्या उपभोगात जीव रमतो. देहादी इंद्रियांच्या क्षणिक सौख्यासाठी जीव देहादी इंद्रियांना सहाय्य करतो. यामध्ये मन फार आघाडीवर असते, ते जीवाला भुरळ घालते. यामुळे जीव शिवापासून दूर होतो. जीव शिवामधून अंतरात्म्यापासून ज्या सत्प्रवृत्तीच्या प्रेरणा सतत प्रसवत असतात त्यापासून दूर जातो. त्याच्याकडून आत्म्याला अपेक्षित आचरण होत नाही. त्यामुळे जीव भोगापवर्गतेत अडकतो आणि जन्ममरणाचे फेरे घेत राहतो. यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊली येथे जे सांगत आहेत ते फार मोलाचे आहे. जीवाची अंतरात्म्याशी सतत जवळीक राहावी, त्यायोगे आपले आचरण सत्प्रवृत्तीने व्हावे, यासाठी सतत शिवजप, रामकृष्ण नाम वाचे वदावे. तो आपला स्वभाव आहे हे समजून घ्यावे आणि आपला आत्मोद्धार साधावा. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, हे सतत लक्षात ठेवावे. जीव जितके हरिनाम घेईल तितका जीव शिवमय होईल, शुद्ध होईल. तो सत्प्रवृत्तीने आचरण करील. शिवमय झालेला जीव या सृष्टीचा कैवल्यानंद घेईल. तो चारी मुक्ती प्राप्त करील. सायुज्यमुक्त म्हणून जीवन केवळ आनंदात जगेल. त्यायोगे त्याच्या जीवनातून सुखदुःख कायमकरिता नष्ट होईल. तो सुखदुःखाच्या अतीत जाईल. जीवाशिवाचे मिलन होईल. योग प्राप्त होईल. योगाधिराज पातंजलींनी सूत्र लिहिले आहे, तदा द्रष्टुः स्वरूपेवस्थानम्. या योगे जीव भोगप्रवृत्तीमधून आत्मप्रवृत्त होईल. तो पांडुरंगमय होईल. नरदेहाचा तोच एकमेव उद्देश आहे. पुढे श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, आत्मा जो शिवाचा रामजप. केवळ योग प्राप्त झाल्याने श्री ज्ञानेश्वर माऊलींचे समाधान नाही. त्यांना साधकाचे आत्ममिलन घडवून आणायचे आहे. साधकाला शेवटच्या मुक्कामाला पोहोचवायचे आहे. जीव शिवमय झाला, त्याला योग साध्य झाला की पुढील पायरी चढायची आहे. ती म्हणजे मुक्ती होय. शिव म्हणजे अंतरात्मा परम आत्म्याशी सतत संधान बांधून असतो. अंतरात्म्याला परम आत्म्यामधून सतत प्राणाचा पुरवठा होत असतो. श्वासावाटे अंतरात्मा परमात्म्याशी जोडलेला आहे. दर श्वासाला शिव म्हणजे अंतरात्मा परमात्म्याचा नामजप करत असतो. हे बंधन जोपर्यंत आहे तोपर्यंतच जीव जीवित राहतो. श्वसन थांबते तेव्हा अंतरात्मा देह सोडून बाहेर जातो. परंतु तो भोगमुक्त नसेल तर त्याला पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे फेरे घ्यावे लागतात. यास्तव योग साध्य झाला की संतुष्ट न होता सतत शिवजी जो परम आत्म्याचा जप करत असतात तो जप करावा. जसा जीवाचा रामकृष्ण जप हा स्वभाव आहे, तसेच शिवाचा रामजप हा स्वभाव आहे. तेव्हा योग साध्य झाल्यावर सिद्धींच्या मागे न भरकटता सतत परमात्म्याच्या नामस्मरणात रत असावे. त्यायोगे मुक्ती प्राप्त करावी आणि आपला आत्मोद्धार साधावा. हरि ओम.